तर काल आपण जिम्नोस्पर्म्स विषयी पाहत होतो, राईट? जिम्नोस्पर्म्स कसे आहेत बघा. पेरेनियल एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित असतात ते. ठीक आहे, हे सर्व महत्वाचं आहे. वर्षभर असतात, सदाहरित असतात, त्यांच्यामध्ये लाकूड जास्त असतं, म्हणजे त्याच्यानंतर त्यांच्या स्टेम्सला ब्रांचेस नसतात एवढ्या. अशोकाचं झाड तुम्ही बघितलं असेल, सरळ जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर लिव्ज फॉर्म क्राउन, म्हणजे त्यांचे झाड असे असतात सहसा, हे बघा असं, हे असं मुकुट तयार केल्यासारखे त्यांचे झाड असतात. अशोकाचं पण झाड असंच असतं बघा. त्यानंतर मेल आणि फिमेल फ्लॉवर ऑन डिफरंट स्पोरोफिल. स्पोरोफिल म्हणजे त्यांच्याकडे असे एक स्ट्रक्चर असतं सेक्स रिप्रोडक्शनचं, त्याला स्पोरोफिल म्हणतात. अँजिओस्पर्म मध्ये एकाच फुलामध्ये फुल असतात. अँजिओस्पर्म मध्ये रिप्रोडक्शन करण्यासाठी फ्लॉवर आहेत, तर त्या एकाच फ्लॉवर मध्ये असं फिमेलचा पार्ट असतो. हे बघ, त्याच्यामध्ये फिमेल गॅमेट असतात. म्हणजे जसं ह्युमन मध्ये कसं आहे, मेल आणि फिमेल वेगळे आहेत ना, तसं झाडामध्ये एकत्रच असतात. तर एकाच झाडातल्या एकाच फुलामध्ये हे मेल झालं, फिमेल झाली, आणि हे बघा हे असं मेल असते. मेल त्याला स्टॅमेन म्हणतात, ह्याला स्टिग्मा म्हणतात, ह्याला स्टॅमेन. ह्याच्याविषयी डिटेलमध्ये आहे तुम्हाला नंतर रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये. हे एकाच फुलामध्ये झालं. परंतु जिम्नोस्पर्म मध्ये कसं असतं, हे एक झाड आहे, तर ह्या एका झाडावरती हे मेल स्पोरोफिल वेगळं आणि हे फिमेल स्पोरोफिल वेगळं असते. बस एवढंच लक्षात घ्या. फिमेल स्पोरोफिल थोडं मोठं असते, मेल स्पोरोफिल थोडं छोटं असते. पण अँजिओस्पर्म मध्ये एकाच फुलामध्ये मेल आणि फिमेल असतात. आणि इथं वेगवेगळ्या स्पोरोफिल मध्ये, ह्याला फुल म्हणत नाहीत, स्पोरोफिल म्हणतात जिम्नोस्पर्म मधल्याला. तर दोन वेगवेगळ्या स्पोरोफिल मध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात. आता क्लिअर यायला का साऊंड? आता साऊंड क्लिअर यायलाय का? ओम, साऊंड क्लिअर आहे का? ओके, तर बघा, हे मेलचा स्पोरोफिल वेगळा, सॉरी हे फिमेलचा स्पोरोफिल आणि हे मेलचा स्पोरोफिल, हे जिम्नोस्पर्म मध्ये असतं थोडं वेगवेगळं, पण एकाच झाडावर असते. फ्लॉवर मध्ये, अँजिओस्पर्म मध्ये एकच फ्लॉवर असते, त्याच फ्लॉवर मध्ये मेल आणि फिमेल एकत्र असतात. जिम्नोसचा अर्थ असतो नेकेड, उघडा. स्पर्म म्हणजे सीड, उघडे सीड आहेत, त्यांना असं फळामध्ये सीड नाही आहेत. उदाहरण काय? सायकस, क्रिसमस ट्री, मोरपंखी, देवदार. तुम्ही जर बघितलं आता नेक्स्ट आहेत आपले अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स मध्ये काय काय असते बघा, त्यांच्यामध्ये फ्लॉवर आहेत, फ्रुट्स आहेत, आणि फ्रूट मध्ये सीड असतात त्यांच्या. ठीक आहे. अँजिओचा अर्थ कव्हर, स्पर्मा म्हणजे सीड, ज्यांच्यामध्ये सीड कव्हर्ड आहेत किंवा झाकलेले आहेत त्यांना अँजिओस्पर्म्स असं म्हणतात. टाइप्स आहेत दोन अँजिओस्पर्मचे, मोनोकॉटिलिडॉनस आणि डायकॉटिलिडॉनस, द्विदल एकदल.
आता आपण हे बघूया मोनोकॉटिलिडॉनस आणि डायकॉटिलिडॉनस मध्ये काय फरक आहे, किंवा मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन ह्यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. की पेरेनियल म्हणजे काय? पेरेनियल म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त जे झाडं जगतात त्यांना पेरेनियल म्हणतात. अॅन्युअल म्हणजे 1 वर्ष, बायनियल म्हणजे 2 वर्ष जगतात आणि त्यापेक्षा जास्त जगले की पेरेनियल. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित, सतत हिरवे असतात. तर मोनोकॉटिलिडॉनस आणि डायकॉटिलिडॉन काय असते बघा. रूट मोनोकॉटिलिडॉनचे रूट असतात फायब्रस, तंतुमय, आणि ह्यांचे टॅप रूट म्हणजे सोटमूळ. फायब्रस म्हणजे कसे असतात बघा, हे झाड आहे समजा आणि त्याला हे असं हे छोटेसे गवताचे असतात का नाही, तसं तसंच तंतुमय कसे असतात, हे आपलं मोठं चिंचचं झाड वगैरे असतात का नाही, त्यांचे टॅप रूट सिस्टम असते. म्हणजे त्यांचं असे एक मूळ लांब जाते आणि त्याला असे ब्रांचेस असतात. हे बघा, हे झाड जमिनीच्या वर आहे, हे झाड मोठं झाड, आणि त्याला हे असे मोठे मोठे रूट्स असतात, त्याला म्हणतात टॅप रूट सिस्टम. आणि फायब्रस म्हणजे तंतुमय मूळ, म्हणजे हे गवताचे वगैरे असतात का नाही तसे. लिव्ज पॅरलल व्हेनेशन असते यांच्यामध्ये, यांच्यामध्ये रेटिक्युलेट. पॅरलल आणि रेटिक्युलेट मधला फरक बघून घ्या. हे बघा, पॅरलल व्हेनेशन म्हणजे जे शिरा आहेत ना पाण्याच्या पानामधल्या, पान माहिती आहे ना झाडाचं पान, त्याला शिरा असतात बघा. ह्या अशा असल्या की त्याला म्हणायचं पॅरलल, एकमेकीला पॅरलल असल्यासारखे वाटतं आणि पॅरलल व्हेनेशन. तर हे आहे बघा रेटिक्युलेट व्हेनेशन, अशी शिर आणि पुन्हा त्याला इकडे शिरा छोट्या छोट्या. बघा हे रेटिक्युलेट व्हेनेशन. बघा बरं, दोन गोष्टींमधला फरक कळला का? पॅरलल व्हेनेशन आणि रेटिक्युलेट व्हेनेशन मधला. ठीक आहे ना? पॅरलल व्हेनेशन, व्हेनेशन म्हणजे पानामध्ये असलेल्या व्हेन्स, शिरा दिसतात ना त्या. खोड कसं असतं यांचं, सुडो म्हणजे खोटारड खोड असते, तेवढं चांगलं नसतं, उगं छोटस खोड असतंय मोनोकॉटिलिडॉनचं. परंतु डायकॉटिलिडॉनचं स्ट्रॉंग आणि हार्ड असते, जसं की चिंचचं झाड, आंब्याचं झाड बघा, एकदम स्ट्रॉंग हार्ड स्टेम असते त्यांचं. सीड ह्यांचं बी असतंय एकाच कॉटिलिडॉननं बनलेलं असतंय, एकाच कॉटिलिडॉननं बनलेलं असतंय. ठीक आहे. ह्यांचं मात्र 2 कॉटिलिडॉननं बनलेलं असतंय. उदाहरणार्थ हे बघा, मेज म्हणजे मका. मक्याला काय असते? एकच बी असते. त्या बियाला जर फोडलं तर त्याचे 2 प्रकार होत नाहीत. तर मस्टर्ड म्हणजे सरसो, त्याला जर तुम्ही फोडून बघितलं त्याच्या बियाचे 2 पार्ट होतात, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. लक्षात आले काय? हे बघा, ही टॅप रूट सिस्टम. टॅप म्हणजे कशी असते? हे बघा, हे एकच मूळ मोठी झाले आणि त्याला असे छोटे 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 बाजूला मूळ आहेत, बरोबर का? जबकि ह्या तर बघा, तंतुमय मूळ म्हणजे कळलं का? हे बघा, फायब्रस म्हणजे हे असे असतात. ठीक आहे. हे एकापासूनच असं एक लांब गेलेलं नसतं, याच्यामध्ये एकच मूळ अगोदर लांब गेले आणि मग त्याला छोटे छोटे मूळ आहेत. हे असा फरक असतो. त्याच्यानंतर फ्लॉवर. फ्लॉवर मध्ये जे अरेंजमेंट आहे पेटल्सची, पेटल म्हणजे पाकळ्या, पाकळ्या बघा कशा असतात ना, पाकळ्या अशा अरेंज केलेल्या असतात. तुम्ही जरा बघा, असं बघा, हे असं गोलाकारामध्ये पाकळ्या अरेंज केलेल्या असतात, गोलाकारामध्ये. मग तुम्ही जरा बघा त्या पाकळ्यांची संख्या मोजून बघा, एका सर्कलमध्ये पाकळ्यांची संख्या असते.
तर काही मध्ये कसं असते 3, 6, 9 असे 3च्या पटीमध्ये असते. तर काही झाडांमध्ये कशी असते 4, 8, 12 पाकळ्यांची संख्या असते एका सर्कलमध्ये. तर काही मध्ये 5, 10, 15 अशी असते. मग जे झाड 3च्या पटीमध्ये असतात पाकळ्यांची संख्या त्यांच्या सर्कलमध्ये, त्याला म्हणतात ट्रायमेरस. ज्यांच्यामध्ये 4ची संख्या असते 4च्या पटीमध्ये त्यांना टेट्रामेरस म्हणतात, आणि ज्यांच्यामध्ये 5च्या पटीत असते त्यांना पेंटामेरस म्हणतात. तर मोनोकॉटिलिडॉन्स जे आहेत ते ट्रायमेरस असतात, तर डायकॉटिलिडॉन हे टेट्रामेरस आणि पेंटामेरस असतात. चला, लक्षात आलं का हे सर्वांच्या? मी काय काय सांगितलं ते बोला बरं एकदा. जर आता आवाज प्रॉब्लेम आहेच, इंटरनेट कनेक्शन हे ते. तुम्ही एक वेळेस पुन्हा युट्यूबवर टाकल्यावर पाहून घ्या, युट्यूब वरती टाकल्यावर पण पाहून घ्या. त्याच्यानंतर आपण बघूया, हे बघा फर्न प्लांट. उदाहरण बघायचे आता हे आपलं झालं, आता क्लासिफिकेशन सर्व संपलं. ठीक आहे, जेवढं क्लासिफिकेशन होतं ते संपलं. आता एक एक उदाहरण. टेरिडोफाइटचं पहिलं उदाहरण बघतोय आपण, त्याचं नाव आहे फर्न प्लांट. कसं आहे बरं ते वॉर्म आणि मॉइस्ट वातावरणामध्ये उगवतंय, म्हणजे गरम आणि आर्द्र, म्हणजे थोडस आर्द्र म्हणजे कळतंय ना तुम्हाला, आर्द्र वातावरण, पावसाळ्याचं वातावरण, ह्युमिड वातावरण. ठीक आहे, त्यांना काय टेरिडोफाइट असल्यामुळे त्याला रूट आहे, स्टेम आहे, लिव्हज आहेत, नो प्रॉब्लेम. व्हॅस्क्युलर टिश्यूज पण आहेत. सीड नाहीत ऑफकोर्स, फॅनेरोग्राम मध्ये सीड असतात, क्रिप्टोग्राम्स मध्ये नाहीत. फ्लॉवर्स पण नसणार. हे काही सांगायची गरज आहे का रे? हे सर्व ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. हे बघा, हे असं असतं बघा फर्न प्लांट. ठीक आहे, हे असं. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन कसं करतात टेरिडोफाइट्स, जरा नीट बघून घ्या, ते कामाचं आहे बघा. सेक्सुअल रिप्रोडक्शन त्या गॅमेटच्या पद्धतीने करतात. गॅमेटोफायटिक आहे. हे काय असतं काय नाही ते तुम्हाला कळेल बघा रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये. गॅमेट्सच्या मदतीने झालं की त्याला गॅमेटोफायटिक म्हणतात. असेक्सुअलचे बरेच प्रकार आहेत. स्पोर फॉर्मेशन असतं, बायनरी फिजन असतं, मल्टिपल फिजन असतं. त्याच्यापैकी हे स्पोरोफायटिक पद्धतीने करतात, स्पोर्सच्या मदतीनं. असेक्सुअल हे स्पोर्सच्या मदतीने होते, सेक्सुअल हे गॅमेट्सच्या मदतीने होते. म्हणून सेक्सुअल गॅमेटोफायटिक आहे आणि असेक्सुअल स्पोरोफायटिक आहे. तर इथं बघा जरा झाड कसं असतात, स्पोर्स कुठं आहेत बघा. समजा हे झाडाचं एक पान आहे, लीफ. तर या लीफ मध्ये असा एक पूर्ण गोलाकार तुम्हाला एक असा एक हे दिसेल तुम्हाला, गड्डा दिसल्यासारखा, त्याला म्हणतात सोरस. आणि असे बरेच गड्डे असतात मोठे मोठे, त्याच्यात असे छोटे छोटे गड्डे. म्हणजे हा एक सोरस, हा एक सोरस, दोन्ही सोरसला मिळून सोराय म्हणतात. प्लुरल फॉर्म, दोन्हींना मिळून तिन्हींना मिळून सोराय म्हणतात. त्या सोरस मध्ये हे छोटे 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 दिसायलेत बघा, एक गोल 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 गड्डे, त्यांना म्हणतात स्पोरॅन्जिया. काय म्हणतात त्यांना? स्पोरॅन्जिया. आणि स्पोरॅन्जिया मध्ये हे डॉट 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 छोटे छोटे दिसायलेत, त्यांना म्हणतात स्पोर्स. आणि ह्याच्यापासूनच रिप्रोडक्शन होते, असेक्सुअल रिप्रोडक्शन. दीज आर कॉल्ड एज स्पोर्स. तुम्ही बघितलं असेल पान, पानावरती सोरस, सोरस मध्ये स्पोरॅन्जिया आणि स्पोरॅन्जिया मध्ये स्पोर्स. असं एकंदरीत स्पोर्स कुठं आहेत ते दाखवलं. ठीक आहे, एकंदरीत. मॅच्युअर स्पोरॅन्जिया फॉर्म स्पोर्स, म्हणजे अगोदर ती स्पोरॅन्जिया मॅच्युअर होते, डेव्हलप होते, आणि त्यापासून स्पोर्स निघतात. आणि ती स्पोरॅन्जिया नंतर फुटते आणि ते स्पोर्स बाहेर पडतात, जमिनीवर पडले की ते त्याच्यापासून ऑफकोर्स काय होतंय, नवीन झाड तयार होते. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे स्पायरोगायरा, थॅलोफायटाचे उदाहरण आहे. पहिलं टेरिडोफायटा होता, आता थॅलोफायटा. हे तर आपण बघितलेलंच आहे त्याचा डायग्राम. त्याच्यामध्ये काय काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे, स्पायरल, सायटोप्लाझम बघा, हे आहे, हे जे दिसतंय ते हे सायटोप्लाझम आहे, हे मधलं.
हे जे स्पायरल दिसतंय ते क्लोरोप्लास्ट आहे, हिरवं हिरवं असते ही बाहेरची सेल वॉल असते, ही सेल मेम्ब्रेन असते. त्याच्यानंतर म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन देखील म्हणतात तिला. आणि या क्लोरोप्लास्ट मध्ये हे बघा, हे असे ठिपके ठिपके जे बीड्स दिसायले ते पायरेनॉइड म्हणतात त्याला. पायरेनॉइड काय आहे? इट इज स्टार्च सराउंडेड बाय प्रोटीन. पायरेनॉइडचं काय स्ट्रक्चर आहे? अगोदर स्टार्च आहे आणि त्याच्या बाजूनं त्याला सराउंड केलेलं आहे प्रोटीन. असं स्टार्च सराउंडेड बाय प्रोटीन, पायरेनॉइड म्हटलं की. आणि त्याच्यानंतर ही जी रिकामी जागा दिसते तुम्हाला, हे बघा ही रिकामी जागा दिसायली इथं, ते आहे व्हॅक्युओल. वेस्ट स्टोअर करण्यासाठी व्हॅक्युओल आहे. ते आपण ऑलरेडी डायग्राम बघितलेली आहे स्पायरोगायराची. मग आता स्पायरोगायरा कशी आहे बरं? स्पायरोगायरा कशी आहे बघा. अनब्रांच्ड, साधी गोष्ट आहे, ब्रांचिंग ह्यांच्यामध्ये नसतेच, ठीक आहे ना. फिलामेंटस, फिलामेंटस म्हणजे कसं माहिती आहे का, असं पट्टी सारखं असते, रिबन सारखी असते, अशी फिलामेंट म्हणतात त्याला. फिलामेंट, रिबन जी असते ना त्याला फिलामेंट असं म्हणतात. तशी आहे ती. लॉंग, एकदम लांब असते. स्लेंडर म्हणजे एकदम अशी थिन असते. स्लेंडरचा अर्थ काय? थिक म्हणजे ढबरी, आणि स्लेंडर म्हणजे काय? एकदम पातळ, ठीक आहे, पतलीसी. त्यानंतर मल्टीसेल्युलर आहे हे विसरू नका. हे थॅलोफायटामध्ये हे मल्टीसेल्युलर आहे हे विसरू नका. त्यानंतर ती कशी आहे आणखीन? थॅलोफायटा म्हणजे ही जी स्पायरोगायरा आहे त्याच्यामध्ये इलॉंगेटेड आयडेंटिकल सेल्स असतात. सर्वात पहिले सेल इलॉंगेटेड असणं म्हणजे काय? सेल अशी असली की सर्क्युलर, आणि सेल अशी असली की इलॉंगेटेड, लांबट. इलॉंगेटेडचा अर्थ काय? लांबट, आयताकार, म्हणजे अशी ती व्हर्टिकल असते सेल. आता तसं म्हणजे हे असं स्पायरोगायरा एखाद्या भिंतीवरती तुम्हाला अशी दिसणार. व्हर्टिकल म्हणजे उभी, व्हर्टिकली अरेंज इलॉंगेटेड सेल. होल्ड फास्ट ऍट पोस्टेरियर एंड. होल्ड फास्ट म्हणजे पकडण्याची जागा, म्हणजे हे पोस्टेरियर म्हणजे मागची जागा. तुम्हाला जी पुढून दिसतंय ते हे पुढून आहे, पण ही भिंतीवर चिटकलेली आहे म्हणजे हिच्या मागच्या बाजूने चिटकलेली आहे. होल्ड फास्ट म्हणजे पकडण्याची जागा. तिची पकडण्याची जागा तिच्या मागच्या बाजूने असते, मागच्या बाजूने ती भिंतीला चिटकलेली असते, आपल्याला पुढून दिसते ती. पोस्टेरियर म्हणजे मागची जागा. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, सेल वॉल तिची 3 लेअरने बनलेली आहे. 3 लेअर असतात तिच्या सेल वॉल मध्ये, इनर, मिडल आणि आउटर. सेल वॉल मध्ये 3 लेअर आहेत बघा. इथं मी दाखवलेलं नाहीये, परंतु हिच्या सेल वॉलला जर डिटेल मध्ये बघितलं तर अशा 3 लेअरनं बनलेली आहे बघा. ही 3 लेअरनं सेल वॉल बनलेली आहे अशी. मग ही आउटर लेअर, ही इनर लेअर आणि ही मिडल लेअर. बघा ही आउटर लेअर, ही मिडल लेअर आणि ही इनर लेअर. ही एवढी, ह्या इनर आणि मिडल ह्या दोघी मात्र पेंटोज शुगरने बनलेल्या आहेत, पेंटोज शुगरने. आणि आउटर लेअर मात्र सेल्युलोजने बनलेली आहे. सेल्युलोज हे नाव माहित असले पाहिजेत. पेंटोज शुगर, सेल्युलोज हे सर्व बायोमॉलिक्युल्स असतात. ओके, स्पायरोगायराची तू डायग्राम व्हॉट्सअपवर सेंड केलीस, छान, खूप छान. मी पाहितली, राईट, एकदम छान, अतिशय सुंदर डायग्राम काढली श्रुती, खूप छान. त्याच्यानंतर स्पायरोगायरामध्ये आपण बघितलं, पहिल्यांदा सेल वॉल असते, नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, नंतर सायटोप्लाझम असते. बरोबर आहे का नाही? आपण बघितलं ना हे काय, हे बघा सेल वॉल, 3 लेयर्ड सेल वॉल. त्याच्यानंतर ही इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये इथं सायटोप्लाझम आहे. असं आधी इथं न्यूक्लियस असते आणि मग इथं सायटोप्लाझम. हे बघा हे सायटोप्लाझम, ह्या ब्रांचेस मध्ये सायटोप्लाझम भरलेला आहे, राईट, असं आहे. सो सेल वॉल मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्यात सायटोप्लाझम. पुन्हा हे जे रिकामी जागा दिसते त्याला व्हॅक्युअल्स म्हणतो आपण. इट हॅज व्हॅक्युअल्स. काय नाही, सोपं आहे. चला, स्पायरोगायरा कळली का सर्वांना? हे दोन्ही फर्न प्लांट आणि स्पायरोगायरा कळलंय का? बोला बरं सर्वांनी.
तर ठीक आहे, मग हे लिहून काढा. हे पेज एवढं नाही, मागचं पेज आहे ना. खूप झालं. चला, अँजिओस्पर्म्स लिहून काढा. चला लिहून काढा हे सर्व. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक उदाहरण आहे, ते म्हणजे ब्रायोफायटाचं. फ्युनॅरिया, इट्स अ ब्रायोफायटा. त्याच्यामध्ये बघून घ्या स्ट्रक्चर कसं आहे ते ब्रायोफायटाचं. हे असं स्टाल्क किंवा स्टॉक म्हणू शकता तुम्ही त्याला, खोडासारखं असते. आपण बघितलं ना, ब्रायोफायटामध्ये रूट्स, खोड आणि पान हे खोटारडे असतात, म्हणजे खोडासारखं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर हे कॅप्सूल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे इथं जे स्ट्रक्चर आहे ते पानासारखं आहे, पान नाही, लीफ लाईक पार्ट आहे, पान नाही. आणि असं बुडाला त्याच्या इथं मुळासारखा एक छोटा 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 भाग असतो, जेणेकरून ते जमिनीवरती स्वतःला फिक्स करतंय. मुळासारखं आहे, त्याला रायझॉइड्स म्हणतात, पण ते मुळं नाहीत. सो रूट लाईक स्ट्रक्चर, लीफ लाईक स्ट्रक्चर अँड स्टेम लाईक स्ट्रक्चर. आणि वर आहे कॅप्सूल. आपण बघितलंय ब्रायोफायटामध्ये असंच असते ना, त्यांच्यामध्ये खरं काहीच नसते त्यांच्यामध्ये. रूट, स्टेम, लीव काहीच नाही, खोटारडा असते सर्व, अर्धवट अर्धवट. तर रायझॉइड्स खाली आहेत बघा, हे रायझॉइड्स, ठीक आहे. ते ब्रांचड असतात, फांद्या फांद्या असणारे. त्याच्यानंतर ते फिलामेंटस असतात. फिलामेंटस म्हणजे असे म्हणजे रिबन सारखे लांब लांब असतात. त्याच्यानंतर मल्टी सेल्युलर असतात. बर, आता रायझॉइडचं काय काम आहे? रायझॉइड कसे आहेत बघा, कलरलेस. ज्यावेळेस ते यंग असतात, नवीन असतात, हे बघा हे रायझॉइड्स दिसायत ना, ते यंग असताना कलरलेस असतात, पण मॅच्युअर झाल्यावर ते ब्राऊन कलरचे होतात. ब्राऊन कलर म्हणजे काय रे मराठीमध्ये? ब्राऊन कलर मराठीमध्ये काय म्हणता येतं त्याला? मला वाटतंय फिरंगी का? मला माहित नाही, फिरंगीच आहे का? विटकरी, यस, विटकरी सर्वात भारी. विटकरी कलरचे होतात ते. त्याच्यानंतर त्यांचं काम काय? दे हेल्प इन ऍब्सॉर्प्शन अँड फिक्सेशन. ते दोन काम करतात. जमिनीतलं पाणी ऍब्सॉर्ब करून झाडाला पुरवतात, आणि दुसरं त्या प्लांटला जमिनीवरती फिक्स करण्यासाठी मदत करतात. फिक्स म्हणजे उभं टाकणे, थांबणे. त्यांचं स्टेम कसं आहे? आता रायझॉइडचं आपण बघितलं कसं आहे ते. रायझॉइड म्हणजे ते मुळासारखं जे स्ट्रक्चर आहे, ब्रांच्ड, फिलामेंटस, मल्टीसेल्युलर वगैरे वगैरे. आता त्यांचं स्टेम कसं आहे? स्टेम खोडासारखा जो भाग आहे ते स्लेंडर आहे. स्लेंडर म्हणजे बगळ्याच्या मानेसारखं. हे बघा, हे स्लेंडर आहे का? स्लेंडर बगळ्याच्या मानेसारखं. स्लेंडर म्हणजे एकदम थिन, बगळ्याची मान कशी असते तसं, त्याला स्लेंडर म्हणतात. त्याला मराठीत काय म्हणता येईल बघा, तुम्हाला सुचलं तर? स्लेंडर. काठीसारखं, हडकुळं. इरेक्ट म्हणजे उभे आहेत, वाकडे तिकडे नसतात ते खोड त्यांचे. खोडांना ब्रांचेस असतात आणि अनबँक्ड आहेत ते, म्हणजे ते कुठंही चिटकलेले नसतात, ठीक आहे. म्हणजे खोड हे पूर्णपणे हवेत असतं. जशी वेली असते, वेली कशी असते? तिचं खोड हवेमध्ये असतं का? नाही, त्याला बँकिंग लागते, म्हणजे कुठंतरी ते कशाचा तरी आधार घेतं, हे का नाही? कळते का? वेलीचं जे खोड आहे ते कशाचा तरी आधार घेतं, लक्षात आले ना? त्याला बँक्ड स्टेम म्हणायचं. व्यवस्थित लक्षात घ्या. आणि अनबँक्ड म्हणजे चिंचेचं झाड, आंब्याचं झाड किंवा हे पण झाड, ह्याच्या खोडाला कशाची मदत घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर ह्याचं जे खोड आहे, दॅट स्टेम इज कव्हर्ड बाय लीव्ज, पानांनी झाकलेलं असतं. लीव्ज कसे असतात बरं ह्याचे? सर्वच बघायला आपण. अगोदर मुळं कसे असतात, नंतर खोड कसं असतं. पण हे खरं मूळ आहे का? खरे लीव्ज आहेत का? नाही, खोटारडे.
ह्याचे लिव्ह स्मॉल असतात, छोटे छोटे, आणि स्केली असतात. स्केल म्हणजे काय माहितीये का? स्केल्स म्हणजे खवले खवले असं म्हणता येते आपण त्याला. मगरीच्या पाठीवरती, सरड्याच्या पाठीवरती कसं असतंय स्ट्रक्चर, त्याला स्केल्स असं म्हणतात. स्केली स्ट्रक्चर, खवले, राईट. त्यांना मिडरिब असते, त्यांच्या पानांना अशी मधून जाणारी एक व्हेन असते, मिडरिब. अप्पर लिव्ज, वरचे लिव्ज हे लार्ज असतात, अँड दे आर अरेंज स्पायरली. स्पायरली म्हणजे असे असे गोला, असे असे हे असं अरेंजमेंट असले की त्याला स्पायरली म्हणतात. ठीक आहे ना, व्यवस्थित समजून घ्या जरा. तर हे झालं ह्याच्याविषयी. ह्याच्यात काय अडचण आहे का सांगा? ह्याच्यात काय अडचण आहे का? मला सांगा, ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये कुठं अडचण आहे का सांगा? बोला बरं, ह्या अख्ख्या चॅप्टर मध्येच कुठं अडचण आहे का सांगा? अख्खा चॅप्टर, आय एम टॉकिंग अबाउट द होल चॅप्टर. मग बाळांनो, ह्या चॅप्टरला व्हायला आपल्याला किती दिवस लागले बघा तुम्ही. 4 लेक्चर झालेत, फक्त 4. मी तर 5, 6, 7 म्हणत होतो. ते उगच काही जणांना उगच वाटतंय कमी वेळात संपवला की सरनं पळवलं की काय, म्हणून उगच लांबवत होतो मी. त्याच्यामुळे 5, 6, 7 फिजिकल लेक्चर मध्ये जायचे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही ह्याच्याशी डोकं नाही लावायचं की सरनं किती लवकर संपवला. तुम्ही एवढंच डोकं लावायचं की मला समजला का नाही. मी महिना लावतो तुम्हाला ह्याच्यातलं काहीच कळू दिलं नाही, तर ते कामाचं आहे का मी 3 दिवसामध्ये असं शिकवलं की तुम्हाला पूर्ण लक्षात आलं? कोणतं कामाचं आहे सांगा बरं जरा. सांगा. उगच टाइमपास करायची गरज आहे का कोणत्याही गोष्टीसाठी, फालतू गोष्टींसाठी? अरे हे बायो आहे रे बाबांनो, हे बायो म्हणजे लयच मस्त. मला तर वाटतं बायो शिकव. उगत टाइमपास करायचं संस्कृत सारखं म्हणून घ्यायचं, पाठ करा म्हणायचं, त्याच्या नोट्स काढल्या की विषय संपला, काहीच नाही त्याच्यामध्ये. जस्ट बोलूया आता आपण. नोट्स काढल्या एकदा आणि त्याच्या पुढे ठेवल्या नोट्स, म्हणजे नोट्सच अशा काढलेल्या आहेत की ते तुम्हाला ते बघूनच सर्व कळतंय. एकदम शॉर्ट नोट्स, त्याच्यामुळे शिकवायला सोपं जातंय मला. आणि अतिशय सुंदर असं. हा, एक्सरसाइज घेऊया, नो टेन्शन. एक्सरसाइज मध्ये काय करायचं, तुम्ही एक्सरसाइज सोडवायची आणि जे तुम्हाला येत नाहीत ते मला विचारायचे, बरोबर का? उद्या आल्याबरोबर अगोदर सर एक्सरसाइज, जे जे येत नाही ते तुम्हाला मी विथ रिझन जे काय आहे ते सर्व लिहून देतो मी, काळजी करू नका. कोणतं कोणतं येत नाही ते मला सांगा. अक्षरशः फक्त आणि फक्त चॅप्टर संपलेला आहे तो पण 4 लेक्चर मध्ये बाळांनो. आणि फिजिक्सचा पहिला चॅप्टर किती लेक्चर लागले तुम्हालाच माहित असेल, युट्यूब वरती सर्वच आहे, मी टाकलेला आहे. एवढंच लक्षात घ्या, बायोचे लेक्चर असेच असतात, काय नसतं, उगाच सोपं सोपं असतं बायो. तुम्ही हे माझं शेवटपर्यंत लक्ष ठेवा, ज्यांना कोणाला बायोलॉजीच्या स्ट्रीम कडे जायचंय, सोपं 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 असतं, फक्त पाठांतर करावं लागते, पाठांतर करायचं. फिजिक्सच्या लेक्चरला मिनिमम मला तर वाटतं किती लेक्चर, 20च्या वर असतील लेक्चर, बघून घ्या एकदा. ठीक आहे, म्हणजे तसं ते प्रत्येक गोष्टीचे ही एक खासियत असते. बायो हे सोपंच असणार, कधी लक्षात घ्या, कधीही लक्षात घ्या. चला, ह्याच्यानंतर कुठला लेक्चर घ्यायचंय? पहिल्या पार्टचं घ्यायचंय का? कुठलं घ्यायचं सांगा? फर्स्ट पार्ट मधलं केमिस्ट्रीचं घेऊया. चला ठीक आहे, केमिस्ट्रीचा एक चॅप्टर घेऊया. फिजिक्सचा एक चॅप्टर तुम्हाला पाटील सर घेतील, त्यांचं तिकडे 10वीचं संपल्यावर. एक फिजिक्सचा चॅप्टर पाटील सर घेतील त्यांचं 10वीचं संपल्यावर. सेकंड चॅप्टरचं नाव काय तुमच्या? सेकंड चॅप्टर बाळांनो, वर्क. ठीक आहे, वर्क कदाचित मग पाटील सर घेते, बघूया, ते सरांना विचारतो मी. मी केमिस्ट्रीचा घेतो, परंतु एक केमिस्ट्रीचा मला वाटतंय, कोणता आहे तो चॅप्टर केमिस्ट्रीचा?
केमिस्ट्रीचा मला वाटते मॅटर शिरले, हा ऍटम आहे. ओके, केमिस्ट्रीचा चॅप्टर घेऊया आपण याच्यानंतर. चला ठीक आहे, ठेवा. बाय बाय. युट्यूब वरती बघून घ्या जर आजचं कळलं नसेल तर.